तुला मानसिक उपचाराची गरज आहे. म्हणजे मी वेडी आहे असं म्हणायचं का? कपिले तुला मानसिक उपचाराची गरज आहे. म्हणजे मी वेडी आहे असं म्हणायचं का तुम्हाला? अगं हार मिळवायचा लोभ इतका तुझ्या मनात भरलाय की हाराचं प्रतिबिंब आणि खरा हार यातला फरक तुला कळत नाहीये. कपिले सावकाराकडे चोरी झालीच नाही. तो हार कावळ्याने पळवला आणि उडत असताना तो हार त्याच्या चोचीतून निसटला आणि या झाडाच्या फांदीवर अडकला. तुला खाली पाण्याचे दिसतं ते हाराचं प्रतिबिंब आहे. कपिले माणसा सुखाच्या बाबतीत हेच घडतं. माणूस सुख गमावतो मग बुद्धी मनाला सांगताय की सुख शोधून आण म्हणून. मग मन काय करत? मायेच्या डबक्यात ते शोधण्याचा प्रयत्न करत. अगं पण खरंच सुख कुठे हे गुरुच तुम्हाला दाखवतो. तो तुम्हाला दिशा देतो. गुरुने दाखवल्या दिशेवर चला नाहीतर दशा होईल. शिव शंकर शंभो. चल राधे सावकाश. हा आई तुला बरं वाटतंय ना? हो बाळा, मी आता अगदी पूर्ण बरी झाले. हो, ही सगळी स्वामींची कृपा. हो राधा, खूप मोठं सौभाग्य आहे हे. आई, सगळे उपचार यशस्वी झालेत. राधा आता ठणठणीत बरी झाली आहे. शुभ दिनी शुभ वार्ता घेऊन आलात. आज खऱ्या अर्थाने देवीची कृपा झाली रे बाबा. आता नवरात्रीचं विसर्जन आपण तुमच्याच हातनं करूया. यापेक्षा मोठं सौभाग्य ते कोणते राधा?
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी आईचा उदो उदो। देवी आईचा उदो उदो। देवी आई कुठे गेली? देवी आई, देवीचा मुखवटा कुठे गेला? हा आई, हा देवी आई कुठे गेली? देवी आई, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असताना तुला हा प्रश्न पडलाच कसा? इतर कुणीही तुझी साथ सोडली तरी आम्ही तुझी साथ सोडणार नाही।
हे काय होतं आता? इतका तेजस्वी प्रकाश आणि स्वामी स्वतः आदिमायेच्या रूपात आणि माझ्या हातून तो कुंकवाचा करंडा असा अचानक आणि मला देवीचा मुखवटा का दिसला नाही देवाऱ्यात? हा काय अपशकुन आहे का? की माझ्या श्रद्धेची कसोटी आहे? स्वामी म्हणालेत, आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही. पण मग हे असं स्वप्न मला का पडलं? त्याचा नेमका अर्थ काय असावा? रघुनाथराव, अरे या 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 बस बस. आज अचानक येणं केलं, काही काम होतं का? अचानक? अहो, आणि काम आमचं नेहमीच. कर्ज वसुलीचं. अहो, मुदत संपली ना. व्यंकटराव, अहो मी तर तुम्हाला म्हणालो होतो की 4 महिन्यामध्ये मी कर्ज फेडेन म्हणून. तुम्ही लवकर आलात. नाही नाही, अहो तुम्ही 4 आठवडे म्हणाला होता. तुम्ही साधारण कधीपर्यंत परत करू शकाल हे कर्ज? व्यंकटराव, 4 महिन्यामध्ये मी हे कर्ज फेडेन. वा, उत्तम. नाही नाही व्यंकटराव, हे बघा, मी 4 महिन्यात कर्ज फेडेन असं म्हणालो होतो. तुम्ही 4 आठवडे म्हणताय. तुमची काहीतरी गफलत होते. नाही 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 नाही, अहो गफलत तुमची होते. तुम्ही 4-8 महिने म्हणाला असाल, पण मी 4 आठवडेच म्हणालो होतो. बघा, आता जर का तुमचा विश्वास नसेल, आता तुम्हाला पुरावा द्यावाच लागेल.